श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेनावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी, मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती, आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादात यांचे अभिमान, त्यांचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळुनी, यासी अमृत दृष्टीने पाहुनी निरोगी करावे जी स्वामी. बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घाल यासी, आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी आली आरोग्यता. समर्थाची कृपा होत रोग कोठे राहिलं. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले, श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी. समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागी, परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळी येत घेऊन या दादासी. समर्थे व्रत ऐकोनी म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठवणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठवले के जे प्रति. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगती, त्यासी मुंबईस पाठवती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा. न रुचे चित्ता त्याची व्यापरी ब्रह्मचार्यांनी. पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध्य आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीत आनंदे. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सेविता. अज्ञान गेले लया ते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला. स्वरूपरूपी लीन झाला, सर्व पळाला हमभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादांनी पाहुनी व्रती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे, जी समर्था आपण हे काय करिता. दादाची शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियसी, जे बरे वाटेल आम्हासी त्याची करूया समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकला आपण मारून. इतुकेचे पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला. समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थाच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी. विनवितसे नाना परी शोक करी अपार. समर्थासी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलावले, काय सांगितले तयासी. अनुसूया
तुझी माता तिज पाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईनी पाहुनी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापोवादा कारण भिक्षान्न आपण सेवावे हे नव्हेची जाण बरवे चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने एकोणी मातेची युक्ती दादा तिज प्रती बोलती ऐक सुख हे तुच्छ गमती माते आजपासूनी पुत्राचे ऐकोन वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालवली कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले स्वामी दास येथे विश्वास धरावा दोघा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित केला नाही विस्तारित सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य भुवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परिसुत अष्टदशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.